मुंबई जिजामाता उद्यानापासून मराठा मोर्चा काढण्यात आला। राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा समाजातल्या बांधवांनी या मोर्चात सहभाग घेतला। मोर्चात सहभागी झालेल्यांनी मोठ्या शिस्तीने आझाद मैदानाकडे कूच केली। आझाद मैदानाच्या दिशेने जाणारे सर्व रस्ते भगव्या रंगाने न्हाऊन निघाले। कुठलाही गाजावाजा आणि आवाज न करता हा मूक मोर्चा भायखळा पुलावरून जेजे फ्लायओव्हर आणि तिथून आझाद मैदानात दाखल झाला। आझाद मैदान मराठ्यांच्या मोर्चेकरांनी खच्चून भरलं होतं। मराठा मोर्चाचे विधिमंडळात तीव्र पडसाद उमटले। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारला धारेवर धरलं। मुख्यमंत्र्यांनी मात्र मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मागासवर्गीय आयोगाकडे पाठवला असल्याची माहिती दिली। तसंच 605 अभ्यासक्रमांमध्ये ओबीसींना जी सवलत मिळते ती मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनाही देणार असल्याची घोषणा केली। तसंच बार्टीच्या धर्तीवर सारथीचं सक्षमीकरण करणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा तरुण बेरोजगारांना जास्तीत जास्त लाभ देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। आरक्षणाच्या संदर्भात मागासवर्गीय आयोगाकडे आता उच्च न्यायालयाने ते पाठवलंय। राज्य सरकारने देखील हे स्पष्ट केलं की आरक्षणाकरता राज्य सरकार पूर्णपणे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे। गेल्या सरकारनं अध्यादेश काढला होता, या सरकारनं त्याला कायद्यात परिवर्तित केलं, पण माननीय उच्च न्यायालयाने त्याच्यावर स्थगिती दिली। पण ती स्थगिती दिल्यानंतर निर्णय झाला, मागासवर्गीय आयोग गठीत झाला। मागासवर्गीय आयोगाकडे तो गेलेला आहे। आपण जे काही आपल्याकडचा डेटा आहे तोही पाठवलेला आहे। आज या निमित्ताने मी मोर्चातल्या लोकांना हे आश्वस्त केलेलं आहे की मागासवर्गीय आयोगाला ही विनंती करण्यात येईल की टाइम बाउंड पद्धतीनं मागासवर्गीय आयोगाने त्यांचा रिपोर्ट हा कोर्टामध्ये सादर करावा, जेणेकरून आपल्याला हे जे काही आरक्षण आहे ते आरक्षण त्या ठिकाणी मराठा समाजाला देता येईल। सकल मराठा मोर्चाच्या शिष्टमंडळानं आपल्या मागण्यांचं निवेदन देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन मागण्यांसंदर्भात चर्चा केली। मंत्रिमंडळाची उपसमिती नेमून 2 ते 3 महिन्यात आरक्षणासंदर्भातल्या निकषांचा आढावा घेणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सकल मराठा मोर्चाच्या शिष्टमंडळाला दिलं। या बैठकीला सर्वपक्षीय नेते उपस्थित होते। तत्पूर्वी मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून ठोस आश्वासन मिळाल्यानं मराठा मोर्चेकरी संतप्त झाले। आझाद मैदानात जमलेल्या लाखो मोर्चेकऱ्यांनी खासदार छत्रपती संभाजीराजे आणि काँग्रेस आमदार नितेश राणे यांना काही काळासाठी घेराव घातला। मोर्चेकऱ्यांनी त्यांना व्यासपीठावरच रोखून धरलं होतं। पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हा गोंधळ संपला। मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेल्या शिष्टमंडळात असलेल्या एका तरुणीनं मोर्चात परत आल्यावर मागण्यांचं निवेदन वाचून दाखवलं आणि मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य केल्याचं जाहीर केलं। यावेळी प्रचंड जल्लोष झाला। त्यानंतर संभाजीराजेंनी हा मोर्चा कोणत्याही एका पक्षाचा नसून सर्वपक्षीय नेते यात सहभागी झाल्याचं सांगितलं। आमच्या दारात कुणी आलं तर त्याचं सूप भरून दाणे देणारी आमची माय, आमच्या खळ्यावर कुणी आलं तर त्याला पोतभर धान्य देणारी आमची माणसं। पण आज आमच्या अस्तित्वासाठी आम्हाला रस्त्यावर उभं राहावं लागतंय। वाटलं नव्हतं कधी हक्कासाठी लढावं लागेल। वाटलं नव्हतं कधी हक्कासाठी लढावं लागेल आणि ज्यांना सत्तेत बसवलं त्यांच्याशीच भिडावं लागेल। मुली तिथे जाऊन सभागृहात जाऊन आपल्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करून घेतलेल्या आहेत। कृपया करून तुम्हाला ही विनंती आहे, ऐकून घ्या। कृपया तुम्हाला ही विनंती आहे की सर्वांनी शांत बसून आपल्या मागण्या पूर्ण झाल्यात त्या ऐकून घ्यायचं आहे। सर्वप्रथम आपण जी सवलत मागितली होती ओबीसी साठी, जसं ओबीसीला सर्व कोर्सेस मध्ये आरक्षण आहे तसंच त्याच प्रकारे मराठ्यांना सुद्धा मिळालेलं आहे। की एक चांगली गोष्ट घडलेली आहे, ती म्हणजे इथं कोण सत्तेत आहे आणि कोण सत्तेत नाही आहे हा विषय नाही आहे। आपला सगळ्यांचा मराठा समाजाचा सर्वांचा आक्रोश पाहून आपली मोर्चाची धार बघून सगळे मराठा समाजातले सगळ्या पक्षातले लोक एकत्र आले।
आणि इथं स्वतः नितेश राणे सुद्धा इथं आलेले आहेत, आमदार नरेंद्र पाटील सुद्धा आलेत, इथं कोणी पक्ष म्हणून आलेलं नाहीये. माझी विनंती आहे जेवढं शक्य होईल तेवढं आम्हाला काय घ्यायचं होतं ते आम्ही आमच्याकडनं पूर्ण प्रयत्न केलाय. माझी विनंती आहे कुठेही गालबोट लागण्यासारखं काही काम करू नका. मराठा क्रांती मूक मोर्चा आझाद मैदानात धडकल्यानंतर रणरागिणींची तोफ धडाडली. मराठा आरक्षण, कोपर्डीच्या बलात्काऱ्यांना फाशी द्या अशा मागण्या यावेळी या तरुणींनी केल्या. पंजाबचे पाणी हरियाणाला मिळू नये म्हणून पंजाबचे 42 आमदार राजीनामा देत आहेत आणि इकडे 147 मराठा आमदार हातावर हात ठेवून बसले. पण आता सर्वसामान्य मराठा रणांगणात उतरलाय आणि प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवणारच. आज महाराष्ट्रात 35 ते 40% समाज हा मराठा समाज आहे आणि जिसकी संख्या भारी उसकी ज्यादा भागीदारी. या न्यायाने मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. कोपर्डीतल्या निर्भयाला न्याय देण्याच्या निमित्तानं हे मराठा मोर्चे सुरू झाले. त्यामुळे मुंबईतल्या या महामोर्चासाठी थेट कोपर्डीतील ग्रामस्थही दाखल झाले होते. मराठा क्रांती मूक मोर्चात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न उपस्थित करत अनेकांनी सभा घेतला. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव द्यावा अशी मागणी करत शेतकऱ्याची प्रतिकात्मक आत्महत्या दाखवत निषेध व्यक्त करण्यात आला. तर कर्नाटकमधील मराठा बांधव महाराष्ट्रातील मराठा बांधवाच्या मोर्चात सामील झाले होते. दोन्ही राज्यातील सीमा प्रश्न लवकर सोडवण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र सरकारनं प्रयत्न करून मराठा बांधवांना महाराष्ट्रात सामील करून घेण्याची त्यांची मागणी आहे. बेळगाव भागातून सुमारे 4 ते 5 हजार मराठा या मोर्चात सामील झाले होते. मराठा मोर्चाला मुंबईतल्या शीख बांधवांनी पाठिंबा दिला. जो बोले सो निहाल आणि जय भवानी जय शिवराय अशा एकत्र घोषणा यावेळी देण्यात आल्या. आजच्या मराठा मोर्चाचे विधिमंडळातही पडसाद उमटले. सर्वच आमदारांनी पेटे घालत या मोर्चाला आपला पाठिंबा दर्शवला होता. शिवछत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहारही अर्पण करण्यात आला. मराठा मोर्चाच्या निमित्तानं आज राज्यभरातून आलेल्या मराठा बांधवांमुळे सीएसएमटी स्टेशनवर प्रचंड गर्दी झाली होती. संपूर्ण स्टेशनलाच भगवं स्वरूप प्राप्त झालं होतं. मुंबईतल्या मराठा क्रांती मूक मोर्चा सभा घेण्यासाठी खास सायकलवारी करत आपला पाठिंबा दर्शवला. 6 तारखेला कोल्हापूरहून सायकलवरून प्रवास करत एका व्यक्तीनं या मोर्चात सहभाग घेतला. तर बारामतीहून राजेंद्र पाटील यांनी सायकलवरून प्रवास करत मुंबई गाठली होती. मराठा मोर्चाच्या अग्रस्थानी कायमच महिला असतात. मुंबईतल्या महामोर्चातही हेच चित्र पाहायला मिळालं. आजच्या या मोर्चात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. शिवरायांच्या नावाचा जयघोष करत मराठा बांधवांनी मुंबईत महामोर्चा काढला. यात शिवराय मावळे यांच्या वेशभूषेतही अनेक जण सहभागी झाल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे या मोर्चाची सुरुवात जिजामाता उद्यानापासून झाली. त्यावेळी खुद्द जिजाऊस इथं अवतरल्या. मुंबईतल्या मराठा क्रांती मोर्चात लहान मुलांचाही मोठा सहभाग पाहायला मिळाला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलंही या मोर्चात सहभागी झाली होती. यावेळी कोपर्डीतल्या प्रकरणाचा निषेध व्यक्त करत लहान मुलींनी आश्रमशाळेचीही मागणी केली. तसंच यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या एका 3 वर्षाच्या मुलीनं साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं होतं.
मोर्चासाठी सहभागी होण्यासाठी अहमदनगर येथून आले आहे. सळसळत शुभाचे भक्तांना कप्पाळी भगवा टिळा, सळसळत शुभाचे भक्तांना कप्पाळी भगवा टिळा. आले आले वादळ नको ना अडविल या वादळा, अरे आलाच कोणी आडवा त्याचा वाजवा मी खुळखुळा. ओय नाद करायचा नाही, आमचा नादच खुळा. छातीत ठोकून सांगता जगाला शुभाचा मावळा, नाद करायचा नाही. मुंबईतल्या मराठा मोर्चात सहभागी होण्यासाठी एका तरुणानं चक्क उलटी गाडी चालवत आपला जीव धोक्यात घालून हजेरी लावली. पुण्याजवळच्या फुरसुंगीतून उलटी गाडी चालवत हा तरुण मुंबईच्या दिशेनं आला. संतोष राज शिर्के असं याचं नाव असून त्याच्या गाडीत त्याचा लहान मुलगा देखील होता. सरकार सरळ चालावं म्हणून मी उलटी गाडी चालवत असल्याचा अजब दावा त्यानं केला. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांना राज्यपालांनी सक्तीच्या रजेवर पाठवलंय. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे यांच्याकडे मुंबई विद्यापीठाचा तात्पुरता कार्यभार सोपवण्यात आलाय, तर विजेटीआयचे संचालक धीरेन पटेल यांची कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई परीक्षांचा निकाल वेळेवर न लागल्यानं कुलगुरू संजय देशमुख अडचणीत आले होते. निकाल लावण्यासाठी राज्यपालांनी देशमुखांना 31 जुलैची मुदत दिली होती, मात्र त्या मुदतीत सर्व परीक्षांचे निकाल जाहीर करणं मुंबई विद्यापीठाला शक्य झालं नाही. त्यामुळेच राज्यपालांनी ही कारवाई केल्याचं समजतंय. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे काल रात्री भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली असून धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला, कारण पावसानं ओढ दिल्यामुळे धानांचं पीक धोक्यात आलं होतं. आता वरुण राजानं हजेरी लावल्यामुळे पिकं करपण्याचा धोका टळला. भंडारा जिल्ह्यात 234.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस हा लाखांदूर तालुक्यात 124 मिलीमीटर इतका झालाय, तर सर्वात कमी 2.2 मिलीमीटर पावसाची नोंद मोहाडी तालुक्यात झाली आहे. गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यात 157.20 मिलीमीटर इतका पाऊस पडला असून तिरोडा तालुक्यात सर्वाधिक कमी 2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. औरंगाबादमध्ये धार्मिक स्थळांची अतिक्रमणं पाडण्याची मोहीम सुरू आहे, मात्र या मोहिमेला शिवसेनेचा विरोध आहे. धार्मिक स्थळ पाडण्याबाबत महापालिका भेदभाव करत असल्याचा आरोप शिवसेनेनं केला. यासाठी शिवसेनेनं शहरात आंदोलन सुद्धा केलं, त्यामुळे प्रशासनाची कारवाई थंडावली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेची याचिका हायकोर्टानं फेटाळत महापालिकेनं कारवाई करावी असे निर्देश दिलेत. आता शिवसेना याबाबत काय कायदेशीर प्रक्रिया करते, मात्र भाजप रस्त्यांच्या आड धार्मिक स्थळ येत असेल तर ती पाडण्यात यावी या भूमिकेत आहे. सत्तेत असलेल्या शिवसेना भाजपच्या या भूमिकांमुळे पुन्हा सत्ताधाऱ्यांमध्ये वाद होणार अशी चिन्ह आहे. जागतिक आदिवासी अस्मिता दिनानिमित्त यवतमाळमध्ये भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येनं या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. संयुक्त राष्ट्र संघानं 1994 पासून 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन घोषित केला आहे. त्यानिमित्त आदिवासी अस्मिता जोपासण्यासाठी यवतमाळमध्ये मोटरसायकल रॅलीचं आयोजन सर्व आदिवासी संघटनांच्या वतीनं करण्यात आलं. आदिवासी युवक युवतींनी पिवळे फेटे घालून आणि पिवळे ध्वज घेऊन ही रॅली काढली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून विविध मागण्यांचं निवेदनही देण्यात आलं. यवतमाळमध्ये दिव्यांग बांधवांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना पोस्टकार्डाद्वारे निवेदन पाठवलं. यवतमाळ जिल्हा विकलांग मंचच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. अपंग हक्क कायदा 2016ची राज्यात अंमलबजावणी करावी आणि हा कायदा मराठीत भाषांतरित करून संकेतस्थळांवर उपलब्ध करावा. एका घरात 2 दिव्यांग व्यक्ती असल्यास त्यांना समान निराधार वेतन द्यावं. निराधार महिना 600 वरून 1000 रुपये करावा. शासकीय कार्यालय परिसरात दिव्यांग बांधवांना व्यवसायासाठी जागा द्यावी. सर्व अपंगांना विनाअट घरकुल द्यावं. अशा मागण्या सर्व स्तरांवर वारंवार करूनही त्या पूर्ण होत नसल्यानं दिव्यांग बांधवांनी जिल्हाधिकारी व शल्यचिकित्सकांना निवेदन देऊन पोस्ट ऑफिसवर धडक देत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचं पत्र पोस्ट केलं. जळगाव शहराच्या आरोग्याच्या प्रश्नावरून महापालिकेच्या महासभेत प्रचंड गदारोळ झाला. आरोग्य विभागाच्या 23 लाखांच्या खरेदी प्रकरणावरून डॉक्टर पाटील यांच्या कार्यमुक्तीचा ठराव करण्यात यावा अशी मागणी स्थायी समिती सभापतींनी केली. स्थायी समिती सभापतींच्या आरोपांमुळे आरोग्य अधिकारी डॉक्टर विकास पाटील यांच्या कार्यमुक्तीचा ठराव यावेळी सर्वानुमते मंजूर करण्यात आला. दरम्यान औषध खरेदी आयुक्तांनी दिलेल्या परवानगीनं नियमानुसार असून कार्यमुक्तीच्या विषयावर आयुक्तच निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया आरोग्य अधिकारी विकास पाटील यांनी दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची चाळण झाली. जिल्ह्यातील गडहिंग्लज ते हडलगी ही रस्त्याची सुद्धा तीच अवस्था झाली आहे. कोल्हापूरहून गडहिंग्लजला जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून या मार्गाचा वापर केला जातो, तरी देखील या रस्त्याची अशी चाळण झाली. या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांना रस्ता नेमका कुठे आहे याचा शोध घेत गाडी चालवावी लागते.
सीमा भागातील गडहिंग्लज हे मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखलं जातं, त्यामुळे या मार्गावर अनेकांची ये-जा असते. तरी देखील प्रशासन हा रस्ता दुरुस्त करण्याच्या दृष्टीनं कोणतीच पावलं उचलत नाहीत. त्यामुळे वाहन चालकांमध्ये संताप व्यक्त होतोय. जालना जिल्ह्यातील आडा ते भडगाव या कच्च्या रस्त्याचं मजबूतीकरण आणि डांबरीकरण करण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी थेट खराब झालेल्या रस्त्यावरच बेमुदत आमरण उपोषण सुरू केलंय. अनेक वेळा लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन पाठपुरावा केला तरी या प्रश्नात कोणीही लक्ष घालत नसल्यानं जाफराबाद तालुक्यातील आडा गावच्या गावकऱ्यांनी उपोषणाचं हत्यार उपसलंय. हे सगळे गावकरी मराठवाडा विदर्भाच्या सरहद्दीवर उपोषणाला बसलेत. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसात केस कापण्याच्या घटनांमुळे भीतीचं वातावरण पसरलं होतं. अशीच एक खळबळजनक घटना भिवंडीत घडली आहे. कुरेशी कुटुंबातल्या नणंद भावजाईचे केस कोणीतरी कापलेत. भिवंडीत या अफवेनं एकच खळबळ उडाली. मात्र यात काही तथ्य नाही. हे फक्त प्रसिद्धी झोतात येण्यासाठी केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. त्याचबरोबर अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलिसांनी केलंय. स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाचं योगदान असणाऱ्या चले जाव आंदोलनाला 75 वर्ष पूर्ण झालीत. या निमित्तानं संसदेत एका विशेष चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी चले जाव आंदोलनात सहभागी झालेल्यांना अभिवादन करण्यात आलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.